नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण इथे वटाणा दाण्यापासून एक नवीन डिश बनवत आहे। वटाणा दाणा घेतलेला आहे, छान असा पाणी टाकून शिजवून घेऊया। छान असा वटाणा दाणा शिजलेला आहे। एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया। इथे मी पाऊण कप पोहा घेत आहे। त्याला छान स्वच्छ धुवून टाकूया। यामध्ये टाकूया कोथिंबीर। वटाणा जो आपण शिजवून घेतलेला होता त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे, छान असं बारीक करून घ्यायचं। यामध्ये टाकूया चिली फ्लेक्स, चाट मसाला, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, थोडीच हळद, पोहा खायच्या चम्मचनी 2 चम्मच बेसन। ही डिश खायला खूप चविष्ट लागतं। छान असं मिक्स करून घेऊया। चाट मसाला नसेल तर यामध्ये आपण लिंबूचा रस टाकला तरी चालतं। इथे मी बेकिंग सोडा घेत आहे, 1 चिमट टाकलेला। थोडाच गाजर किसून टाकत आहे। मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेत आहे। छान असं मिक्स करून घेऊया। आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो। मी इथे या प्रकारे आकार देत आहे। छान असा या प्रकारे आकार देऊन डिश बनवून घेत आहे। बघा, या प्रकारे मी डिश बनवून घेतलेली आहे। यामध्ये आपण पोहाचा वापर केलेला तर ही डिश तेलकट होत नाही। मीडियम गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेला आणि मीडियम गॅसवरच तळून घेत आहे। छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊया। बघा, छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण काढून घेऊया। खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं आणि मुलांना वेगवेगळ्या प्रकारे तर खायला आवडतंच। ही रेसिपी तुम्ही पण बनवून बघा। छान अशी डिश बनवून घेतलेली आहे। आता आपण दुसरी डिश बनवूया। इथे मी मटकी भिजवून घेतलेली आहे, त्याला छान कापडमध्ये बांधून मोड येण्याकरिता ठेवलेली। इथे मी कांदा कापलेला आहे, टमाटर आणि कोथिंबीर। कढई घेऊया, थोडंच तेल टाकूया। तेल झाले की आपण जिरं टाकूया। जिरं छान होऊ द्यायचं। यामध्ये टाकूया कांदा, थोडंच लसूण आलं पेस्ट। छान असा ब्राऊन कलर होतपर्यंत कांदा होऊ द्यायचा। खूप सोपी आहे बनवायला। कांदा झाला की आपण यामध्ये टमाटर टाकूया। थोडंच मीठ टाकल्याने
टमाटर लवकर शिजत असतात. यामध्ये टाकूया हळद, थोडंच तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता. धनिया पावडर छान असं मिक्स करून घेऊया. थोडेच टमाटर शिजू द्यायचे. छान असा मसाला मिक्स झालेला आहे. बघा, छान असे टमाटर पण पूर्ण मसाला बनलेला आहे. मटकी भिजवून घेतलेली होती, मोड येण्याकरिता कापडमध्ये बांधून ठेवलेली. बघा, छान असे मोड आलेले आहे. आता आपण मटकी टाकूया आणि जो मसाला बनवून घेतलेला होता छान असं मिक्स करून घेऊया. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला तर छानच आहे. पूर्ण मसाला छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण मटकी शिजण्याकरिता एक प्लेट ठेवूया आणि त्यावर पाणी टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं. आधी आपण टमाटर शिजण्याकरिता टाकलेलं होतं. आता आपण मटकीला चव येण्याकरिता मीठ टाकत आहे. मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. एक प्लेट ठेवूया. प्लेटमध्ये पाणी टाकूया. पाणी गरम झालं की मी इथे 1 कप पाणी घेतलेला. पाणी गरम झालं की आपण मटकीमध्ये सोडूया. मी पाणी मटकी शिजण्याकरिता टाकलेलं आहे. तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे सुक्की मटकी बनवत आहे. आता आपण मटकी शिजण्याकरिता झाकून देऊया. छान अशी मटकी शिजलेली आहे. यावर आपण टाकूया कोथिंबीर. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.